स्त्रियांना भारतीय समाजात देवीचं स्थान आहे. या स्त्रिया खूप संयमी आणि हळव्या असतात. पण या स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता निर्माण झालाय. बंगालची घटना ताजी असतानाच गेल्या 24 तासांमध्ये देशभरातून एका दिवसात अनेक अशाच प्रकारच्या घटना समोर आल्यात. राजस्थानच्या जोधपूरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. 3 वर्षाच्या निष्पाप मुलीवर अत्याचार केल्याची ही घटना आहे. या संबंधीचा सीसीटीव्ही सोशल मीडियावर व्हायरल होतोय आणि अशा प्रकारच्या घटनांवर देशभरातून रोष व्यक्त केला जातोय. अगदी इतक्यावरच न थांबता न्यायव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. गुन्हेगारी क्रूरता जितकी टोकाला जाते तितकाच भीषण तिचा अंत होतो हे आपल्याला मान्य करावं लागेल. अशाच एका घटनेचा अंत कसा झाला? घृणास्पद कृत्य करणाऱ्या आरोपीला आपला अंत इतका वाईट होईल असं वाटलं नसेल, पण ही घटना होती नागपूरची. आणि आता बंगालमधल्या त्या घटनेनंतर नागपूरची ती घटना सोशल मीडियावर पुन्हा एकदा व्हायरल होऊ लागली. भारतात गाजलेल्या प्रकरणांपैकी एक असलेलं हे प्रकरण महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपुरात घडली. एखादा गुन्हा घडल्यानंतर बऱ्याचदा दोषी हे आपला गुन्हा मान्य करत नाहीत असं चित्र असतं. पण 1-2 नाही तर चक्क 200हून अधिक महिला हा गुन्हा आम्हीच केला असं म्हणत होत्या. ते का? 200 ते 400 महिलांनी एकत्र येऊन अक्कू यादवचा खात्मा केला. या महिलांनी भर कोर्टात जज समोर विटनेस बॉक्स मध्ये उभ्या असलेल्या अक्कू यादववर हल्ला केला होता आणि अक्कू यादवचा यात जीव गेला होता. अक्कू यादव हा सिरियल रेपिस्ट सह सिरियल किलर होता. त्याने 10 वर्षाच्या लहान मुलीला देखील सोडलं नव्हतं. त्याच्या कृत्यांमुळे संपूर्ण कस्तुरबा वस्तीत दहशत होती. त्यामुळे तो जेव्हा वस्तीतून जायचा तेव्हा सर्व महिला घरात लपून जायच्या. महिला आपल्या मुलींना देखील घरात लपवायच्या. एखाद्या नजरेत एखादी महिला पडली, त्याला ती आवडली तर तो तिला कोणत्याही परिस्थितीत आपला शिकार बनवण्यासाठी प्रयत्न करायचा. यासाठी तो गोड बोलून अत्याचार करायचा किंवा अतिशय निर्घृणपणे अत्याचार करायचा. त्यानंतर तो महिलांची हत्या देखील करायचा. पीडित व्यक्तीला तो इतका जखमी करायचा की त्या व्यक्तीचा वेदनांनी तडफडून मृत्यू व्हायचा. अक्कू यादवने कस्तुरबा नगरच्या अनेक झोपड्यांमधील महिलांवर अत्याचार केले. तो कधी कुणाची दुचाकीसह हिसकावून घ्यायचा. एकदा अंजनाबाई बोरकर यांची मुलगी आशाबाई यांच्या 16 वर्षाच्या नातीसमोर त्याने अत्याचार करून हत्या केली होती. एवढ्यावरच तो थांबला नाही, तर आशाबाईंच्या मृत्यूनंतर त्यांच्या कानातील आणि हाताच्या बोटामधील सोनं पळवून नेण्यासाठी थेट कान आणि बोट कापलं. इतका क्रूर हा अक्कू यादव होता. अक्कू यादवला 13 ऑगस्ट 2004 रोजी कोर्टात हजर करण्यात आलं. त्याला कोर्टात हजर करणार ही बातमी संपूर्ण नागपुरात वाऱ्यासारखी पसरली. त्याला कोर्ट नंबर 7 मध्ये हजर करण्यात आलं होतं. या दिवशी शेकडो महिला कोर्ट परिसरात हजर होत्या. त्याला कोर्टात नेल्यानंतर 200 ते 400 महिलांचा भला मोठा जमाव कोर्टाच्या दिशेला गेला. या महिलांनी कोर्टात विटनेस बॉक्समध्ये उभ्या असलेल्या अक्कू यादववर हल्ला केला. महिलांनी आधी त्याच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकली. त्यानंतर त्याच्यावर चाकूने प्रचंड वार केले. एका महिलेने तर त्याचं लिंग कापलं. एका महिलेने त्याचा कान कापला. हा हल्ला पाहून कोर्टाचे न्यायाधीशही जागेवर स्तब्ध झाले होते. पोलिसही काहीच करू शकले नाहीत. सर्व महिलांनी अक्कू यादवच्या हत्येची जबाबदारी घेतली होती. आता देशभरात घडत असलेल्या घटनेमुळे आणि न्यायव्यवस्थेवर उपस्थित होत असलेल्या प्रश्नचिन्हामुळे अक्कू यादव हत्येची घटना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.